नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टी पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण। मराठी व्याकरणातील आपण मराठी जीके या टॉपिकच्या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत। आता यामध्ये आपल्याला मराठीचे महत्त्वाचे लेखक आणि त्यांची पुस्तके, मराठीच्या लेखकांची टोपण नावे, त्याचबरोबर अजून काय विशेष आहे, पहिला ग्रंथ, ठीक आहे, किंवा लेखकांना दिलेल्या उपाध्या यावर आधारित आपल्याला प्रश्न टीईटीला विचारलेले असतात। या अगोदर झालेल्या म्हणजे 2013 ते 2021 पर्यंत झालेल्या दोन्ही पेपरमधील आपण काय केलं, या टाईपचे क्वेश्चन एकत्र केले आणि यांचं आपण विश्लेषण करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की येणाऱ्या एक्झामला आपल्याला कशा स्वरूपाचे प्रश्न विचारतील। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्नांचा सराव करूयात। प्रश्न आहे, केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय? टीईटी पेपर 1 2021। तर आपल्या सर्वांना माहीत आहे की केशवसूत कोण आहेत? कृष्णाजी केशव दामले, पर्याय क्रमांक 2। प्र के अत्रे, केशवकुमार, रा र गडकरी, गोविंदाग्रज किंवा बाळकराम, वि वा शिरवाडकर, कुसुमाग्रज। नेक्स्ट आहे, लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला? तर पुरस्कार प्राप्त झाला आहे 6 फेब्रुवारी 2015 या तारखेला, पण तो पुरस्कार होता 2014चा, बरोबर? तो 1 वर्ष लेट दिला गेला। मग आतापर्यंत 4 मराठी साहित्यिकांना पुरस्कार देण्यात आले आहेत। त्यांची माहिती, कविता संग्रह आणि वर्ष इथं तुम्हाला दिलेलं आहे। एक ते लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या, जेणेकरून तुम्हाला ते उपयोगी होईल। पंजाबमधील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण? तर डॉक्टर सदानंद मोरे। 88वे अधिवेशन होते, 2015 मध्ये ते संमेलन पार पडलं। फमू शिंदे हे 87व्या संमेलनाचे अध्यक्ष होते, सासवड पुणे येथे पार पडलं। नागनाथ कोतापल्ले हे 86व्या जे चिपळूण रत्नागिरी येथे पार पडलं त्याचे अध्यक्ष होते। पुढचा प्रश्न आहे आपला, मराठीतील आद्य गद्य ग्रंथ कोणता? आता याचं उत्तर खरं तर लीळा चरित्र आहे, पण परीक्षा विभागाने विवेक सिंधू असं उत्तर दिलं आहे। तर आपण थोडंसं डिटेलमध्ये माहिती घेऊयात। बघा, मराठीतील आद्य ग्रंथ म्हटलं तर मग विवेक सिंधू हे उत्तर बरोबर आहे, जो 1188ला मुकुंदराज यांनी लिहिला। हा काव्य ग्रंथ होता, म्हणजे पद्य स्वरूपात होता। परंतु जर पहिला गद्य ग्रंथ म्हटला तर तो लीळाचरित्र आहे, जो 1278ला पब्लिश झाला होता। त्याच्या मागं पुढं तर तो निबंध माझा होता, म्हणजे धडा होता गद्य स्वरूपात। लेखक माईम भट होते। तो एक प्रकारचा चरित्र ग्रंथ होता, जो चक्रधर स्वामींचं त्यामध्ये चरित्र वर्णन केलेलं होतं। ज्ञानेश्वरी तर आपल्याला माहिती आहे, ज्ञानेश्वरांनी लिहिली आहे। गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? तर गीताईचे लेखक आहेत विनोबा भावे। संत ज्ञानेश्वर भावार्थ दीपिका, लोकमान्य टिळक गीता रहस्य, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता। आपण इतर पर्याय यामुळे याची माहिती घेतो, जेणेकरून आपला 1 मार्क आणखी कन्फर्म व्हायला मदत होईल। मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात? तर मराठी भाषेचे आद्य कवी मुकुंदराज यांना म्हणतात। 1188ला त्यांनी विवेक सिंधू हा मराठीतील पहिला ग्रंथ लिहिला, जो काव्य स्वरूपात होता, पद्य स्वरूपात होता। ओके। आनंदघन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती पुढीलपैकी कोण? आपल्याला लता मंगेशकर म्हणजे दीदी गायन म्हणून आपल्या सर्वांना माहीत आहे, परंतु त्यांनी जेव्हा संगीतकार म्हणून काम केलं तेव्हा त्यांनी ते आनंदघन या नावाने केलं होतं। आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, लता मंगेशकर। त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत? तर बघा, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना आपण निसर्ग कवी व बालकवी अशा दोन्ही उपाधीने ओळखतो। तर त्यांचं आपल्या सगळ्यांना माहीत असलेल्या लहानपणी कविता आपण सगळ्यांनी ऐकल्यात, गायल्यात, गुणगुणल्यात, ज्यामध्ये आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चहूकडे, औदुंबर एक औदुंबर, नंतर फुलराणी ती फुलराणी, ह्या सगळ्या त्यांच्या प्रसिद्ध काव्यपंक्ती आहेत। बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
तर व्यंकटेश माडगुळकर हे बनगरवाडी पुस्तकाचे लेखक आहेत. आता ग दी माडगुळकर, प्र के अत्रे, व्यंकटेश माडगुळकर यांच्या डिटेल पुस्तकांची माहिती आपण इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रसिद्ध लेखक चित्र खानोलकर यांचे टोपण नाव काय? तर चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचं टोपण नाव आरती प्रभू हे आहे. ग्रेस यांचं पूर्ण नाव काय आहे? तर माणिक शंकर गोडघाटे. केशवकुमार प्रल्हाद केशव अत्रे. अनिल आत्माराम रावजी देशपांडे. ययाती या साहित्यकृतीचे लेखक कोण आहेत? तर ययातीचे लेखक आहेत वि स खांडेकर. आता बघा, विश्वास पाटील, रणजित देसाई, वि स खांडेकर आणि नाशी फडके यांच्याबद्दल डिटेल माहिती तुम्हाला दिली आहे. 1998 साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर दत्ताराम मारुती मिराजदार पर्याय क्रमांक 1 हे अध्यक्ष होते. वि द घाटे हे 1953 अहमदाबादचे अध्यक्ष होते. नास इनामदार हे 1997 नगर. मारुती चित्तमपल्ली 2006 सोलापूर. पुढे आहे की केशवकुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय? तर ते आहेत प्र के अत्रे. आपण अगोदरच्या पर्यायामध्ये यावर चर्चा केली आहे. कुरके दामले केशवसूत, राग गडकरी बाळकराम किंवा गोविंदाग्रज, विवा शिरवाडकर कुसुमाग्रज. मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून आपण कोणाला ओळखतो? यावर आपण आत्ता चर्चा केली की माईम भट, लीळा चरित्र, बरोबर. चक्रधर स्वामी हे महानुभव पंथाचे संस्थापक आहेत. पुढे आहे की महानायक संभाजी पानिपत या कादंबरीचे लेखन कोणी केले आहे? तर आपलं उत्तर आहे विश्वास पाटील. आता विश्वास पाटील, रणजित देसाई, शंकर पाटील. ओके, इथं विश्वास पाटील आपल्याकडून रिपीट झालं बघा. ठीक आहे, त्याऐवजी आपल्याला शिवाजी सावंत यांना घ्यायचं होतं. चला ठीक आहे, हरकत नाही. आपण शिवाजी सावंत यांची साहित्यकृती काही लिहून घ्या. इथं आपलं चुकून तो पर्याय डबल आला नाही. तर बघा, मृत्युंजय, छावा, लढत, युगंधर, पांढरे ढग ही प्रसिद्ध साहित्यकृती शिवाजी सावंत यांची आहे. पुढे बघूयात आपण शिखांचा गुरु ग्रंथ साहेब. यामध्ये या ग्रंथात कोणत्या संताची 61 कवने समाविष्ट आहेत असा प्रश्न आहे आपल्याला. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक किंवा प्रचारक संत नामदेव यांची कवने शिखांचा गुरु ग्रंथ साहेब यामध्ये आहे. आता पुढं आपल्याला तर माहिती आहे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, संत तुकारामांनी गाथा आणि संत शेख मोहम्मद यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार केलेला आहे. सांध्य पर्वतातील वैष्णवी या काव्यग्रहाचे कवी कोण? आता सांध्य पर्वतातील वैष्णवी हा काव्यसंग्रह ग्रेस यांचा आहे. तर बघा, ग्रेस इंद्रजित भालेराव, सुरेश भट आणि विठ्ठल वाघ यांची इतर साहित्य संपदा आपल्यासाठी सर्व दिली आहे, जेणेकरून आपला 1 मार्क जर पर्याय रिपीट झाले तर कन्फर्म होईल. सुंदरामानामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे? तर लावणी या प्रकारातील आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, खूप प्रसिद्ध लावणी आहे ही राम जोशी यांची की सुंदरामानामध्ये भरली जरा नाही ठरली, हवेली ती शिरली ती सुंदर नार. ओके, आता लावणी हा जो काव्य प्रकार आहे हा शृंगार रसाला खूप पोषक असतो. यामध्ये स्त्री पुरुषांना वाटणाऱ्या एकमेकाबद्दल वाटणाऱ्या आकर्षणाचं वर्णन केलेलं असतं. सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण? तर प्र के अत्रे हे लेखक आहेत. बघा, प्र के अत्रे, विवा शिरवाडकर, राम गणेश गडकर आणि रत्नाकर मतकरी. चारही पर्यायाचं डिटेल माहिती आपल्याला इथं उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्र के अत्रे यांनी कोणत्या टोपण नावाने लेखन केले? तर कृष्णाजी केशव. बघा, प्र के अत्रे, कृष्णाजी केशव दामले यांनी केशव कुमार या नावाने लेखन केले आहे. ओके, इतर पर्यायावर आपण अगोदरच खूप वेळ चर्चा केली आहे. फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण? तर फकीराचे अभंग हे फमू शिंदे यांचा कविता संग्रह आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, फमू शिंदे आणि विठ्ठल वाघ या चारही पर्यायाची साहित्यकृती पूर्णच्या पूर्ण इथं तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील नावामधून आत्मकथनपर पुस्तकाचे नाव ओळखा. तर आपलं उत्तर आहे गबाळ. हा दादासाहेब मोरे यांचा आत्मकथनपर पुस्तक आहे.
इजिप्तायन हे प्रवास वर्णन आहे मीना प्रभू यांचं. शामिनी ही कादंबरी आहे तारा बनारसे. आणि बॅरिस्टर हे नाटक आहे जयंत दळवी यांचं. सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांचे नाव काय? माणिक शंकर. गोडघाटे पर्याय 1. त्यांची साहित्यकृती तुम्हाला दिली आहे. आहे मनोहर तरी हे कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे? तर हे सुनीता देशपांडे यांचं आत्मकथन आहे. पुढीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही? तर संपूर्ण बाळकराम. हे एक विनोदी लेखांचा संग्रह आहे रा.ग. गडकरी यांचा. केशरचे शेत मामा पेंडसे. ही स्त्रीची इच्छा डॉक्टर श्री ठाणेदार. बहुरूपी चिंतामण कोलटकर. पुढील नावामधून मंगेश पाडगावकर यांचा कविता संग्रहाचे नसलेले नाव ओळखा. म्हणजे धारणा नृत्य, जिप्सी आणि छौरी हे त्यांचे आहेत. इतर पुन्हा बाकीचं तुम्हाला मंगेश पाडगावकरांचं सगळं साहित्य दिले. संहिता हे त्यांचं नाही. जे आपलं उत्तर आहे ते आहे विंदा करंदीकरांचं. पुरुष या नाटकाचे लेखक कोण? तर पुरुष या नाटकाचे लेखक जयंत दळवी. त्यांची इतर साहित्य संपदा दिली आहे. दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण? तर रघुनाथ पंडित. माता रघुनाथ पंडित, मोरोपंत, वामन पंडित आणि निरंजन माधव यांची डिटेल तुम्हाला दिलं आहे. या सत्तेत जीव रमत नाही नामदेव ढसाळ यांचं आहे. बाकीचं पण तुम्हाला माहिती दिली आहे. जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक बाबूराव बागुल. तर बघा इतर पर्याय असतील अण्णाभाऊ साठे, वि. स. खांडेकर, बाबूराव बागुल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण इथं साहित्य देण्याचा प्रयत्न केला आहे. परीक्षेच्या दृष्टीनं जे अत्यंत महत्त्वाचं आहे ते आपण नोंद करून घ्यावं जेणेकरून आपल्याला फायदा होईल. पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखायची आहे. मूकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे बरोबर आहे. पुण्यप्रभाव तर हे रा.ग. गडकरीचं आहे. उद्याचा संसार हे प्र. के. अत्रेंचं आहे. आणि शाकुंतल हे बळवंत किर्लोस्करांचं आहे. अन्य भाषेतून मराठीत आलेल्या नाटकाचे नाव ओळखायचं आहे. तर अन्य भाषेतून अजब न्याय वर्तुळाचा हे जर्मन भाषेतून आलं आहे. बाकी आता गिधाडे बघा विजय तेंडुलकर, रणदुदुंबी वागो जोशी आणि तो मी नव्हेच प्र. के. अत्रे. पूर्णामाईची लेकरं ही कादंबरी कुणी लिहिली? तर गोनी दांडेकर. आता रणजित देसाई, गोनी दांडेकर, श्री न. पेंडसे आणि प्रकाश आमटे यांची साहित्य संपदा दिली इथे. कोलंबसाचे गर्वगीत ही काव्यरचना कोणाची आहे? तर कुसुमाग्रजांची आहे. कुसुमाग्रज म्हणजे वि.वा. शिरवाडकर. गटात न बसणारे नाव ओळखायचे. तर मिलिंद बोकील यांनी मराठी आणि इंग्लिशी अशा दोन्ही भाषेमध्ये लेखन केलेत. पुढील कादंबऱ्यांमधून रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचे नाव ओळखायचं आहे. तर ताम्रपट. त्यांची इतर साहित्य संपदा दिली आहे. झुंजार माची गोनी दांडेकर, पानिपत विश्वास पाटील, तुंबाडचे खोत श्री न. पेंडसे. रक्तपुष्प प्रसिद्ध एकांकिका कोणी लिहिली आहे? तर महेश एल. कुंचवार यांचं इतर साहित्य बघा. सुलतान, सोनाटा, एका नटाचा मृत्यू, पार्टी, यातनाघर, वास्तुपुरुष, होळी. विजय तेंडुलकर गृहस्थ, श्रीमंत, गिधाडे, शांतता कोड चालू आहे, सखाराम बाइंडर, घाशीराम कोतवाल. दिलीप परदेशी महाद्वार, फिनिक्स, स्वप्ने एका वाक्याचे, थेंब थेंब आभाळ, तळ हाताचा नाजूक रेषा. रत्नाकर मतकरी अजून यौवनात मी, अलबत्त्या गलबत्त्या, अश्वमेध, इंदिरा, आरशाचा राक्षस, खोल खोल पाणी इत्यादी साहित्यकृती आहेत. पुढचा प्रश्न आहे. पुढील समीक्षात्मक पुस्तकाच्या नावामधून नरहर कुरुंदकर यांचे पुस्तक ओळखा. तर त्यांचं पुस्तक आहे धार आणि काठ. अरिस्टॉटलचे काव्यशास्त्र वि. दा. करंदीकर, जाळ्यातील चंद्र व. मा. धोंड आणि साहित्य आणि सौंदर्य बासी मर्ढेकर. पुढील लेखकांपैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण? तर गंगाधर गाडगीळ यांना आपण नवकथेचे अर्धायू म्हणतो. पुढील जोड्यामधून योग्य जोडी ओळखायची आहे. तर श्रीनिवास विनायक कुलकर्णी, सोन्याचा पिंपळ ही योग्य आहे.
बघा, सुदाम्याचे पोहे कुणी लिहिले आहे? तर श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर, आणखी चिमणराव, चिवा जोशी, बनगरवाडी व्यंकटेश माडगुळकर. शेवटचा प्रश्न आहे आपला, पुढील कोणत्या संतांची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे? तर हे आपल्या सर्वांना माहिती आहे, संत एकनाथ यांची रचना. आपण 2024च्या TETसाठी सराव पेपर सिरीज सुरू केली आहे, जी पहिला पेपर या पॅटर्नमध्ये असेल आणि दुसरा पेपरचा पॅटर्न हा असेल. सराव पेपर तुम्हाला कसे मिळतील? तर 98 23 24 71 91 या मोबाईल नंबरवरती तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करायचे आहे. 400 रुपये पेपर 1 साठी, 400 रुपये पेपर 2 साठी, दोन्ही पेपरसाठी एकूण 700 रुपये. तर तिथे नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. तुम्ही फीस पाठवल्यानंतर स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. तुम्हाला या तारखांना पेपर मिळणार आहे, ज्या तारखा दिल्या त्या तारखांना. सकाळी 11 वाजता पेपर, दुपारी 2 वाजता ॲन्सर की, संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.